तर गुगलमध्ये टाकायचं आधार लॉग इन टाकल्यानंतर पहा आपल्याला एक नंबरला ऑप्शन दिसेल माय आधार लॉग इन, त्यावरती क्लिक करायचे. माय आधार लॉग इन त्यानंतर हे पहा आपल्याला लॉग इनचं ऑप्शन येईल, थंब दाखवलं जाईल. तर लॉग इनवर क्लिक करून घ्यायचं. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर हे पहा आपल्याला आधार नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आपला जो आधारला मोबाईल लिंक आहे त्याच्यावर OTP जाईल. तो OTP इथं टाकून घ्यायचा आणि लॉग इन. तर पहा, तर हे आपण लॉग इन झालेलो आहे. तर इथं ॲड्रेस अपडेट, डाउनलोड आधार ऑर्डर आधार PUC कार्ड. तर ऑर्डर आधार PUC कार्डवर क्लिक करून घ्यायचं. हे पहा, तर आपल्याला इथं पुढं आपल्याला आपले जे स्वतःची किंवा आपण दुसऱ्याची करत असाल तर त्याची पूर्ण डिटेल इथं शो होईल. तर मी हाईड केली आणि इथं ऑर्डर फॉर 50 रुपये असा चार्जेस लागेल. तर पहा इथं आता PUBGवर इथं ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचं. तर इथं टिक मार्क करून मेक पेमेंटवर क्लिक करायचं. त्यानंतर पहा पेमेंटकडे आपण जाऊ, PUBG. तर इथं दाखवतो तर पेमेंट कसं करायचं. तर या पहा इथं आता आपल्याला फोनपे, भीम UPI, फोनपे 50 रुपये चार्जेस. इथं फोनपे, भीम UPI आणि त्याच्या खाली स्कॅनर. तर आपण QR कोडवरती क्लिक करूया आणि पे नाव. इथं ऑप्शन पे नाव, स्कॅन QR अँड पे. आपण QR कोडवर पेमेंट करणार आहोत. तर हे पहा इथं स्कॅनर आलेला आहे. तर या स्कॅनरवर आपल्याला पेमेंट करायचं आहे. 50 रुपये चार्जेस कटेल. तर इथं मी पेमेंट करतोय. तर इथं मी स्कॅन केलेलं आहे. तर त्याचं काही लिमिट आहे. ॲप्रूव्ह पेमेंट विदिन ते 5 मिनिटाच्या आतमध्ये पेमेंट कधी होते. इथे पेमेंट स्वीकारल्यानंतर आपल्याला सेकंद दाखवते. तर त्याला क्लोज करून घ्यायचं. हे पहा आपलं पेमेंट यशस्वी झालेलं आहे आणि डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट. तर इथं आपल्याला रिसिप्ट निघते इथे. तर रिसिप्ट घ्यायची. हे पहा रिसिप्ट, आणि आपल्याकडे ती रिसिप्ट सांभाळून ठेवायची किंवा दुसऱ्याची असेल तर त्याला ती प्रिंट काढून